हडफडेची पुनरावृत्ती नाही, गोवा सरकारची कठोर भूमिका. नाईट क्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी. संयुक्त अंमलबजावणी समिती व सुरक्षा लेखापरीक्षण समिती तत्काळ सक्रिय. पणजी, 6 डिसेंबर रोजी हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या विनाशकारी आगीच्या घटनेनंतर गोवा सरकारने संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती आणि सुरक्षा लेखापरीक्षण समिती या 2 उच्चस्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानी आणि दुःखाने गंभीरपणे प्रभावित होऊन सरकारने गोव्याला एक गंतव्यस्थान म्हणून मानणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, रहिवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. अशा विनाशकारी घटना पुन्हा कधीही घडू नयेत यासाठी दृढनिश्चयी राज्याने सर्व पर्यटनाशी संबंधित आस्थापनांमध्ये सुरक्षा मानके आणि जबाबदारी मजबूत करण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रत्येक परवाना आणि तपासणीमागे मानवी जीवनाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे हे समजून गोवा सरकारने संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती आणि सुरक्षा लेखापरीक्षण समिती या 2 समित्या स्थापन केल्या आहेत. स्पष्ट मानक कार्यप्रणाली विकसित करणार. या समित्या नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, बीच शॅक, कार्यक्रम स्थळे आणि तत्सम आस्थापने सुरक्षितता आणि मानवी प्रतिष्ठेचा अत्यंत आदर करून काम करतील याची खात्री करतील. संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती परवाना अनुपालन, अग्निसुरक्षा तयारी, विद्युत प्रणाली, निर्वासन मार्ग आणि गर्दी नियंत्रण उपायांची सखोल तपासणी करेल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत मदत नेहमीच उपलब्ध असेल याची खात्री होईल. त्याच वेळी सुरक्षा लेखापरीक्षण समिती अनिवार्य मंजुरीचा आढावा घेईल, संरचनात्मक अखंडतेने मूल्यांकन करेल आणि स्पष्ट मानक कार्यप्रणाली विकसित करेल, जे मानवी सुरक्षेला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य देईल. दोन्ही समित्यांना त्वरित सक्रिय होणार. हा निर्णय केवळ नियामक हेतू नाही, तर कोणत्याही कुटुंबाला कधीही असे नुकसान सहन करावे लागू नये आणि कोणत्याही